हाय मैत्रिणींनो, मी निर्मला. गायत्री डिझायनिंग मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बॅक फ्रंटचा गळा कसा कट करतात ते पाहू. आता वेगवेगळ्या डिझाईन टाकायच्या असतात, पण आपल्याला विचार पडतो की किती घ्यायची, रुंदी किती घ्यायची. तर आपण आज ते पाहू. हा फ्रंट मी कट केलेला आहे. आता त्याच्यावर आपण गळा कसा टाकतात ते पाहू. हे माझं अस्तरचं ब्लाऊज आहे. अस्तरचं ब्लाऊज असल्यामुळे आपण आडवा गळा नेहमी 2.5 इंच घेतो आणि गळ्याची उंची ही आवडीप्रमाणे घेता येते. या ब्लाऊजची उंची 9.5 तयार येते, म्हणून आपण 10 घेऊ. आता आपल्याला सर्वप्रथम म्हणजे साधाच गळा घ्यायचा आहे, मटका गळा. नंतर आपण एक एक करून अशा डिझाईन्स टाकत जाऊ. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करत जा. म्हणजे मी तुम्हाला नवीन गळे पॅटर्न वेगवेगळे कशा डिझाईन करतात ते या व्हिडिओत अपलोड करत जाईल. हे आपण आता 3.5 इंच खाली गळ्याचा मटक्याचा आकार देऊ. अशा पद्धतीने आपण इथून 3.5 इंचाचा मध्य घेतला. दोन इंच थोडस जास्त घेतलं, म्हणजे इथून 2 इंच आणि इथं 3.5 इंचावर पॉइंट घेतला. आता इथून काय करायचं आहे, थोडस 2-3 पॉइंट आपल्याला बाहेर जायचं आहे आणि इथून असा गोलाकार प्रमाणे जुळून द्यायचं. अशा पद्धतीने असा मटक्याचा आकार देऊन अशा पद्धतीने आपल्याला गळा टाकायचा. बाहेर आपण 1-1.5 2 इंचापर्यंत टाकू शकतो. आपला आला 1.5 इंच. 2 इंचापर्यंत, 2 इंचाच्या बाहेर आपण नाही घेऊ शकत, कारण हा गळा खूप मोठा होतो. तर तुम्हाला आता असा समजलाच असेल गळा. अशा पद्धतीने असा आकार देऊ मटक्याचा. हाच गळा असं दोन्ही साईड एकावर एक ठेवून अशा पद्धतीने तयार करू. बघा तुम्ही, अशा पद्धतीने आपला गळा तयार झाला. इथं आपण कोणता पण आकार देऊ शकतो. आणि नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी असतील त्यांना पण हा आकार सहज देता येतो. मी सुरुवातीला एकदम सोपी पद्धतच दाखवत आहे तुम्हाला करून, कारण आपल्याला स्टेप बाय स्टेप शिकायचं आहे. सुरुवाती बेसिक पासून आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तर ते व्हिडिओ तुम्ही पहा आणि मला कमेंट करा, म्हणजे मी तुम्हाला जसं लागेल तसा व्हिडिओ बनवू शकते. तर चला मग, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. बाय.